आपला घेवर. वाव क्रिस्पी पण झालाय. हात खा. क्रिस्पी पण झालं. क्रिस्पी पण झालं. खूप भारी झालं. खरंच छान लागलं. मंडळी, मी ना आज पहिल्यांदा घेवर बनवला आणि खरं सांगू इतका कमाल झालाय ना, मला वाटलंही नव्हतं इतका सोपा असेल. घरातल्यानी तर अगदी पटकन फस्त केला. मस्त आहे ना. चला तर सर्वप्रथम बनवूयात रबडी. चला, रबडीसाठी साहित्य घेतले. अर्धा लिटर दूध, 200 ग्रॅम साखर आणि मिल्क पावडर. चला, रबडीसाठी मी इथे अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे. आता त्यामध्ये अर्धा कप साखर घालायची आणि अर्धा कप मिल्क पावडर घालायची. म्हणजेच 10 रुपयाला जे मिल्क पावडरचे सॅचेट मिळतात तसे मी 2 सॅचेट इथे घेतलेले आहेत. ही प्रोसेस करताना कलथा सारखा चालू ठेवायचा, खाली दूध लागता कामा नये. गॅसची फ्लेम मंद ते मीडियम ठेवायची. आपल्याला हे दूध छान आटवून घ्यायचे आहे. आपल्याला ह्याची रबडी बनवायची आहे. दूध थोडंसं आटलं की आपण त्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत. तुम्ही इथे वेलची पावडर बरोबर केशराच्या काड्याही घालू शकता. आता तर रबडी बनवते. बघूया, पहिल्यांदाच करते सगळं. घेवर हा गोड पदार्थ जास्त करून राजस्थान, मध्य प्रदेश या बाजूला केला जातो. महाराष्ट्रामध्ये फार कमी प्रमाणामध्ये केला जातो. कमी प्रमाणात म्हणण्यापेक्षा अगदी नगण्य असतं. गेल्या वर्षी उज्जैनला गेले होते तेव्हा घेवर खाण्याचा योग आला. मी पहिल्यांदा तो खाल्ला होता, पण इतका आवडला होता तेव्हाच मनात म्हटलं होतं कधीतरी नक्कीच करेन. आणि आता श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच रील या घेवरच्या यायला लागल्या, तेव्हा म्हटलं आता हीच ती वेळ की आपण घेवर ट्राय करूयात. हे पहा, दूध आता बऱ्यापैकी आटलेलं आहे. पळीच्या साहाय्याने आता आपण याचा थिकनेस चेक करूयात, कारण जेव्हा आपण गॅस बंद करतो तेव्हा कढई गरम असते आणि या गरम कढईमध्येही थोडंसं दूध आटतं. आता हा जो थिकनेस आहे तो अगदी योग्य आहे. या स्टेजला आपण गॅस बंद करूयात. चला, आता आपली रबडी तयार झालेली आहे. आता बनवूया शुगर सिरप. चला, 1 कप साखर आणि तोच कप भरून पाणी. या शुगर सिरपमध्ये 2 वेलचीही घालणार आहे. आपल्याला अगदी एकतारी पाक नाही बनवायचा. थोडंसं उकळून द्यायचं आणि हलका चिकटपणा आला की गॅस बंद करून टाकायचा. दहा मिनिटं हा सिरप चांगला उकळलेला आहे. आता मी या स्टेजला गॅस बंद करत आहे. चला, शुगर सिरप झालाय, रबडी झाली. आता मुख्य गोष्ट जी की माहिती नाही किती अवघड आहे. मी पहिल्यांदा ट्राय करते, बघूया जमतंय का.
थंड दूध, थंड पाणी, 1 कप मैदा आणि लिंबू. चला प्रयत्न करूयात. आता एका भांड्यामध्ये हे 3 चमचे तूप मी घेतलेलं आहे. तूप थोडं वितळलेलं घ्यायचं आणि हा बर्फाचा तुकडा घेतला आणि हे तूप या बर्फाच्या तुकड्याच्या साहाय्याने छान फेटून घ्यायचं. ही जी फेटण्याची प्रोसेस आहे ना, ती अगदीच इम्पॉर्टंट आहे. बर्फ हातात घेऊन फेटायचं म्हणजे हात अगदीच गार पडून जातो, पण हे आपल्याला करावंच लागणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुपाची क्वांटिटी कमी आहे, त्यामुळे हे तूप असं खाली बुडाला चिटकलं जातं, पण आपण फेटत राहायचं. खरं सांगू का, मी ही रेसिपी इंस्टाग्रामवर पाहूनच केलेली आहे आणि पहिल्यांदाच करते, तर त्यामुळे मी थोडीशी घाबरतच केली. आता 2 ते 3 मिनटं हा बर्फ सारखा त्या तुपावर फिरवून झालेला आहे. बर्फाचं पाणी थोडंसं जमा झालेलं आहे, ते फेकून देते मी. आता चमच्याच्या सहाय्याने हे जे तूप आहे ते मी असं खरवडून घेते आणि हाताच्या सहाय्याने म्हणजेच बोटाच्या सहाय्याने असं थोडंसं मऊ मऊ करून घ्यायचं. आता मी हे भांड्याला लागलेले सगळं तूप बोटाच्या सहाय्याने पुन्हा हलवून घेणार आहे. थोडक्यात काय तर फेटून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, हे जे बुडाला लागलेलं तूप असतं ते बर्फामुळे थोडंसं घट्ट झालेलं असतं आणि बोटाच्या साह्याने आपण असं फिरवून घेतलं ना, ते मऊसर होतं, अगदी लोण्यासारखं होतं. ही प्रोसेस मी कंटिन्यू 2 ते 3 मिनटं करणार आहे. मी ही रेसिपी करताना एक लक्षात घेतलं की आपल्यामध्ये पेशन्स खूप गरजेचे आहेत. प्रत्येक स्टेपला पेशन्स हवेत. तुपाची क्वांटिटी कमी असल्यामुळे आपल्याला हे बोटाच्या सहाय्यानेच करणं भाग आहे. 2 ते 3 मिनटं हाताच्या सहाय्याने हे असं छान फेटून झाल्यावर हे असं तूप लोण्यासारखं मऊ होतं. आता आपण यामध्ये मैदा घालणार आहोत. 1 वाटी मैदा मी घेतलेला आहे. मैदा आता या तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचा. आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी एकदम थंड दूध, म्हणजे फ्रीजमधून काढलेलं थंड दूध. हे दूध आणि मैदा छान फेटून झाल्यावर यामध्ये अगदी थंड चिल्ड पाणी आपण घालणार आहोत. 2 कप थंड पाणी घ्यायचं. हाताच्या सहाय्याने छान फेटून घ्यायचं, गुठळ्या राहता कामा नये. काही जण हे मिक्सरलाही फिरवून घेतात बरं का, पण मी आपली हाताच्या साहाय्यानेच मिक्स करत आहे. आता याची कन्सिस्टन्सी बघा कशी पातळ झालेली आहे. अगदी सैलसर करायचं. तुम्हाला जर 2 कप पाणी घालून थोडंसं घट्ट वाटत असेल तर अर्धा कप पाणी अजून घालू शकता, पण कन्सिस्टन्सी अशी मेंटेन करायची. आता हे मिश्रण आपण गाळणीच्या सहाय्याने गाळून घेऊयात. हे पहा, असे मैद्याचे छोटे छोटे कण राहतात, ते आपण गाळून घेतलेले आहेत. गाळून झालंय. आता थोडंसं लिंबू घालूया. थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवूया. मिश्रण थंड होते तोपर्यंत इथे मी टोपामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे.
मी घेवर कोणत्याही मोल्डमध्ये नाही करणार, तर सरळ टोपामध्ये करणार आहे. तेल तापले, फ्रीज मधून बॅटर काढले, थोडं बर्फाच्या ह्याच्यात हे बॅटर ठेवते. मी प्लॅस्टिकच्या बाउलमधून काढून बॅटर स्टीलच्या भांड्यात ट्रान्सफर केलेलं आहे आणि मोठ्या पितळीमध्ये ते भांडं ठेवलेलं आहे आणि जास्त बर्फ टाकलेला आहे, कारण हे बॅटर खूप थंड लागतं. एकदम गरम तेल आणि एकदम थंड बॅटर याचं कॉम्बिनेशन होऊन ते बॅटर जेव्हा तेलात जातं तेव्हा अशी छान जाळी पडते. तो चलो लेके प्रभू का नाम, करते हैं अच्छा काम. पळीच्या सहाय्याने या गरम तेलामध्ये मी बॅटर थेंब थेंब करून सोडत आहे आणि अगदी उंचावरून सोडत आहे. तुम्ही पाहू शकता आपोआप मध्ये होल पडत आहे आणि बॅटर टोपाच्या एका कडेला जमत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ही प्रोसेस चालू असते तेव्हा गॅस हा मोठाच असावा. आपल्याला वाटतं घेवर जळेल, पण तसं काहीही होत नाही, कारण बॅटर चिल्ड असतं आणि तेल गरम असतं. हळूहळू अशी छान जाळी पडत चाललेली आहे. जे बॅटर आपण थेंब थेंब करून टाकतोय ते एका बाजूला टोपाच्या छान जमा होत चाललंय आणि मध्ये होल पडत चाललाय. आता मी लाटण्याच्या सहाय्याने थोडासा मध्ये अजून होल करते, म्हणजे आपल्याला बॅटर सोडायला तिथे जागा होईल आणि ही घेवरची जाळी जास्त थिक होईल. आता तुम्ही पाहू शकता मी जेव्हा लाटणं घातलं तेव्हा घेवर हालायला लागलाय आणि असा छान आता तेलामध्ये तरंगायला लागलाय. वाव, मला खूप छान बरं वाटतंय, म्हणजे घेवर जमलाय मला. वाव. थोडा लाटण्याच्या सहाय्याने हा घेवर असा पुश करायचा तेलामध्ये, म्हणजे वरची बाजू सफेद राहत नाही आणि तीही छान तळली जाते. बघा जमलंय की राव, मस्त. एवढा अंदाज नव्हता, मी पटकन जोरात टाकला घेवर, त्यामुळे घेवरच्या कडा थोड्याशा तुटल्या. ठीक आहे, आता आपण दुसरा घेवर ट्राय करूयात. जमलं. मला खरंच वाटत नाही मला जमलंय.
खरंच काहीच अवघड नाहीये. हा तिसरा घेवर आहे आणि मला अगदी मस्तपैकी जमलेला आहे. तीन झाले, तीन. मला वाटलं पण नव्हतं मी कधीतरी घेवर करू शकेल. कपभर मैद्यापासून एवढे घेवर झालेले आहेत. वाव, मला तर खूप आनंद झालाय की मी, आणि हा माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी एवढे सुंदर असे घेवर तयार केलेले आहेत. मनात आणलं तर काहीच अशक्य नाहीये. चला आता यावर रबडी घालूया आणि ड्रायफ्रूटनी छान सजवून घेऊया. सर्वप्रथम यावर आता शुगर सिरप घालायचा. त्यानंतर तयार केलेली रबडी स्प्रेड करायची आणि मस्त ड्रायफ्रूट आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी हा घेवर सजवायचा. काही पदार्थ असे असतात ना की आपल्याला विचार करायला भाग पाडतात. त्यातलाच हा एक पदार्थ. कोणी बरं असं डोकं लावलं असेल आणि कोणी हा पदार्थ बनवला असेल. अगदी गरम गरम तेल आणि थंड थंड बॅटर. बाप रे, मला तर विचार करूनच थक्क व्हायला होतं. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का या पदार्थाचा शोध कोणी लावला ते? जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या दिवशी दुकानातून विकत आणून आम्ही घेवर खाल्ला. एक घेवर 150 रुपयाला. बापरे, इतका महाग. आणि लिटरली एका कपमध्ये 5 घेवर झाले. किती सोपी रेसिपी आहे आणि किती महाग विकतात. त्यापेक्षा घरी करून खाल्लेलं बरं नाही का? मंडळी, खरं सांगा, जमली आहे का मला रेसिपी? आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का माझा? आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल. मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा बरं. आपला घेवर वाव. क्रिस्पी पण झाले. हात खा. क्रिस्पी पण झालं. क्रिस्पी पण झालं. खूप भारी झालं. खरंच छान लागेल. मस्त आहे ना? भारी